आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेला बरेच जण काही ना काही नवीन वस्तू घेतात. तर आज आम्ही घेतलेली आहे गाडी आणि त्याची पूजा करणं सुरू आहे. तर राधे राधे फ्रेंड्स, तुमची लाडकी श्रद्धा पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते तुमच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर गाडी कुणी घेतली आणि कधी घेतली काय हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आहे अक्षय तृतीया आणि आज आम्ही सगळे लवकर उठलेलो आहे आणि आज ते पित्र वगैरे हे जेवायला असणार आहे. मग आज आमच्या इथं करणार आहे पुरणपोळी आणि रसाचा स्वयंपाकही, म्हणून संगीताईनी आणि त्यांच्या सगळे घरचे हे जेवायला असणार आहे आणि माऊलीही आलेला आहे कारण आमच्या गावाकडे आहे लग्न. तर मग आज सगळं जेवण वगैरे करून आम्ही जाणार आहोत गावाकडे. तर जो ऋतू आहे म्हणजे संगीता वहिनीचा मुलगा त्याने घेतलेली आहे ही नवीन मस्त अशी गाडी. तर त्याची पूजा आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली आहे आणि तो आता गाडी घेऊन बाहेर गेलेला आहे. तर आता नंतर मग एकदा चहाही आमचा सगळ्यांचा झालेला आहे, थोड्याशा गप्पाही झालेल्या आहेत आणि आम्ही स्वयंपाकाला इकडे सुरू केलेला आहे. अर्धा स्वयंपाक झालेलाही आहे. तर यांना म्हणजे आई आणि संगीताईनी मेन स्वयंपाक करत आहे, पण मीही थोडी थोडी मदत इथे करत आहे. आणि आता आंब्याचं सीझन तर सुरू झालेलं आहे. अक्षय तृतीयापासून आपण सगळेच आंबे म्हणजे रस खाणं हे सुरू केले. जेव्हाही घरी आम्ही रसाचा स्वयंपाक करतो तेव्हा रस बनवण्याचं काम हे माझ्याकडेच असतं. एकतर मला ते रस बनवायचा खूप कंटाळा येतो, पण मग ते खूप वेळ लागणारंही काम आहे. तर मग ते आई काम मलाच देते कारण दुसरं काम करण्यापेक्षा मग तू रसच कर असं तिचं म्हणणं असतं. मग आता माझं इथं रस करणं सुरू आहे आणि आता थोडासा मिक्सरमधूनही काढून घ्यायचा आहे. तोपर्यंत संगीता वहिनी ज्या आहेत तर ते पित्रासाठी वगैरे त्यांचं नैवेद्य भरणं हे सुरू आहे. आणि आता बऱ्यापैकी जो स्वयंपाक आहे तो आमचा लवकर आटोपलेला आहे आणि पूजाही हे पप्पाही तिकडे पूजा मांडणं त्यांनी सुरू केलेलं आहे. तर अशा प्रकारे पूजा ही पप्पांनी मांडलेली आहे. तर दरवर्षी आमच्या घरी पूजेचं म्हणजे पप्पा करतात आणि अशा टाईपमध्येच ती पूजाही असते आणि गावाकडेही अक्षय तृतीयाही केली जाते. तर आता सगळं आवरलेलं आहे आणि जेवणारे लोकही आलेले आहेत, म्हणजे आत्याच्या घरचे आहेत जेवणारे आणि आणखीचे एक जण आहे ओळखीचे पित्र म्हणून जे असतात तर तेही आता जेवायला आलेले आहे आणि समोर सगळेजण आता जेवायला बसलेले आहे. आणि जेवायला आहे म्हणजे पुरणपोळी रस असंही केलेलं आहे, पण रस थोडासा आंबट झालेला आहे कारण नवीनच आंबे हे आता सध्या आलेले आहेत. आणि आता सगळं जेवण वगैरे होऊन गेलेलं आहे, सगळं आवरलेले आहे आणि आता मी आवरत आहे माझी गावाकडं जाण्याची बॅग. मला थोडीशी झोप आली होती, थोडंसं मी पडले होते, पण संगीता वहिनी आणि आई मला सारखं बोलत होत्या की तुझी बॅग भर, मग तुझी बॅग कधी भरणं होणार आणि मग तुम्ही कधी जाणार, म्हणून आता माझी बॅग ही भरणं झालेली आहे. माझे जे ब्लाऊज होते नवीन मी शिवायला टाकले तेही मी आता आणलेले आहे आणि आज आहे मयूची मेहंदी. तर मग मेहंदीसाठी गावाकडे जायचं आहे. मग म्हटलं की तिथंच जाऊन आपण आवरूयात, पण मग जायलाच लेट झालं. वैष्णवी तिच्या गावाकडून येणार होती. मग आम्ही सगळे मिळून आता चाललेलो आहोत चिंचखेडला. तर चिंचखेडला आम्ही पोहोचलेलो आहे रात्रीच्या 8:30 वाजता आणि वैष्णवी आणि हा आहेतच मी, तर तेही मयूच्या लग्नासाठी म्हणजे मेहंदीपासूनच हे दोघंजण आलेले आहेत. मग आम्ही सगळे मिळून आलेलो आहोत इकडे चिंचखेडला. आणि आता इकडे येऊन बघितलं मयूकडे तर तिचं इकडं फोटोशूटची आणि डेकोरेशनची काहीच तयारी नव्हती कारण डेकोरेशन करायलाही कोणी नव्हतं. कल्याणी आणि मयूच्या मामाची मुलगी होती, पण त्यांचा पूर्ण दिवस हा मेहंदी काढण्यातच गेलेला होता. मग म्हटलं की चला आपण एक थोडंसं डेकोरेशन करूयात आणि तिचं छोटंसं एक फोटोशूटही करूयात. मग केलेलं आहे. कल्याणी, मी आणि ज्या आमच्या दीपा वहिनी होत्या त्याही आंबाडून आमच्यासोबत आलेल्या आहेत. तर आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे एक छोटंसं छान असं डेकोरेशन. आणि मग नंतर तिचे मस्त छान असे 1-2 रील्सही म्हणजे शूट आम्ही केलेले आहेत. सगळं अगदी वेळेवर झालं, पण छोटंसं पण छान असं हे सगळं झालेलं आहे. आणि आमचेही खूप सारे आम्ही फोटोज काढलेले आहेत. तर खूप छान वाटलं, खूप मजा केली. आणि मग नंतर मी म्हटलं की चला आपण डान्स करूयात, पण डान्ससाठी कोणीच तयारच नव्हतं, कोणी डान्स करायलाही येत नव्हतं. मग मी सुरू केलं डान्स करायला. मयूलाही माझ्यासोबत डान्स करायला घेतलेला आहे. आणि मग ज्या आमच्या